बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील प्रगतिशील व राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी 13 मार्च अर्थात होळीच्या दिवशी सकाळी आपल्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे। आत्महत्यापूर्वी कैलास नागरे यांनी 3 पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवल्याचे तपासात आढळून आले आहे। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता। गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं। मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याने प्रशासनाच्या नियोजन शून्य व गलथान कारभाराचा किडसवाना प्रकार या घटनेने समोर आला आहे। कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। दरम्यान पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचे वृत्त आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा।